नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे स्वामी कृपा चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक खूप खास विषय, म्हणजेच आठवड्याच्या प्रत्येक दिवसाची रांगोळी आणि त्यांचे महत्त्व. आपल्या संस्कृतीत प्रत्येक दिवस एका विशिष्ट देवतेला समर्पित आहे आणि त्या दिवशी काढलेली रांगोळी आपल्याला सकारात्मक ऊर्जा, शांती आणि समृद्धी देते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रत्येक वारांच्या रांगोळ्यांचे महत्त्व आहे. श्रद्धेने या काढल्या तर याची फळे तुम्हाला मिळणारच आहेत. या रांगोळ्या कशा काढायच्या, त्यांचे महत्त्व काय, त्यामुळे काय फायदा होतो हे पुढे बघूया. आता आपण जाणून घेऊया सोमवारची रांगोळी. सोमवारची रांगोळी, या रांगोळीने विघ्न दूर होऊन प्रगती होते आणि चंद्राची पूजा केल्याचे पुण्य लाभते. यातले क्लीम हे बीजाक्षर श्रीकृष्णाशी संबंधित दाखवते. हे बीज बुद्धीचे कारक आहे. हे लक्ष्मी बीजही आहे. त्यामुळे लक्ष्मीची कृपा होऊन धनधान्य समृद्धी मिळवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. ही रांगोळी पूर्ण काढल्यानंतर त्यामध्ये एक प्रकारचे चैतन्य निर्माण होते. रांगोळीचा रंग पांढरा हलका निळा असावा. डिझाईन शिवलिंग, त्रिशूल, बैलपत्र आणि क्लीम नावाचं देखील करू शकता. महत्त्व आहे, सोमवारी रांगोळी काढल्याने मन शांत राहते आणि भगवान शिवाची कृपा मिळते. दुसरं आहे मंगळवारची रांगोळी. या रांगोळीने संपत्ती प्राप्त होते, शास्त्राचे ज्ञान होते आणि मंगळ ग्रहांचा पूजनाचा लाभ मिळतो. यातले रीम हे बीजाक्षर सूर्याशी निगडित आहे. सूर्याची जीवनशक्ती, आरोग्य प्रदान करण्याची सर्व ताकद या बीजाक्षरात सामावलेली आहे. मंगळवारी रांगोळी काढल्याने वाईट शक्ती दूर होतात, ध्येय आणि शक्ती वाढते. तसेच बुधवारी कोणती रांगोळी काढावी? या रांगोळीमुळे सर्व प्रकारच्या शास्त्रांचे ज्ञान मिळते. पत्नी प्रेम वाढून घरात सुख शांती लाभते. पैशांमुळे होणारे नुकसान टळते. बुध ग्रहाच्या पूजनाचा लाभ मिळतो. रीम ही रांगोळी काढायची आहे. तसेच मी व्हिडिओमध्ये फोटो देखील देणार आहे, तर ते फोटो बघा कशी रांगोळी काढायची आहे. चौथं आहे गुरुवारची रांगोळी. या रांगोळीने संपत्ती प्राप्त होते आणि शास्त्रांचे ज्ञान होऊन गुरुग्रहांच्या पूजनाचा लाभ मिळतो. महत्वाकांक्षेची कीर्ती होते. आकस्मिकरित्या उच्च दर्जाची प्राप्ती होणे हे या रांगोळीचे फळ आहे. पाचवा आहे शुक्रवारची रांगोळी. या रांगोळीमुळे मुलामुलींचे विवाह योग्य ठिकाणी होतात आणि चांगले योग जुळून येतात. जोडीदार चांगला मिळतो. शुक्र ग्रहाच्या पूजनाचा लाभ मिळतो. हा देवीचा वार आहे. आदिशक्तीचा वरद हस्त तुमच्यावर राहतो आणि शुक्रवारी रांगोळी काढल्याने घरात धन आणि सुख समृद्धी येते. शनिवारची रांगोळी. या रांगोळीमुळे प्रकृती स्वास्थ्य चांगलं राहतं. भूत प्रेत पिशाच बाधा होत नाही. शनी ग्रहांच्या पूजनाचा लाभ मिळतो. शनी हा न्याय देणारा ग्रह आहे आणि म्हणून बरेचदा दुःख देणारा समजला जातो. तुमच्या दुःखाचे निर्दालन करण्याची ताकद या रांगोळीत आहे. म्हणून अडचणी दूर होतात, शनिदोष कमी होतो. रविवारची रांगोळी. या रांगोळीमुळे हाती घेतलेले काम पूर्ण होऊन सिद्धी प्राप्त होते आणि सूर्यपूजनाचा लाभ मिळतो. प्रत्यक्ष रोज आपण हाच ईश्वर पाहू शकतो. या प्रत्यक्ष दिसणाऱ्या ईश्वरात एक अव्यक्त अशी आत्मशक्ती दडलेली आहे, जी आपण पाहू शकत नाही पण अनुभवू शकतो. सूर्यपूजा म्हणजेच तुमच्या आत्म्याचीच पूजा आहे. ही रांगोळी काढल्याने ऊर्जा, आत्मविश्वास आणि आरोग्य वाढते. मंडळी, आठवड्याच्या प्रत्येक दिवसाची रांगोळी काढल्याने आपल्या जीवनात सकारात्मक बदल आणि सुख समृद्धी येते. तुम्ही कोणत्या दिवसाची रांगोळी काढतात ते
कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.